ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। आमदार आणि नेते साखळी उपोषणस्थळी आता समर्थन देत पाठिंबा जाहीर त्यांनी केला होता। सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास बेमुदत उपोषण आणि गरज भासल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिलेला आहे। ओबीसी महासंघाकडून आता हा इशारा देण्यात आलेला आहे, नियोजन करण्यात आले। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूरच्या संविधान चौकात देखील ओबीसी समाजाकडून जे आहे ते साखळी उपोषण सुरू आहे। साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि जरांगे पाटलांची जी काही भूमिका आहे त्याला एकूणच विरोध या साखळी उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शवण्यात येत आहे। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहेत। सर, काय सांगाल, आज दुसरा दिवस आहे साखळी उपोषणाचा, जरांगे पाटील आपल्या भूमिकेवरती अजून ठाम आहेत? आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाला मिळत असलेल्या 27% आरक्षणाला धक्का लागता कामा नये। मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण देण्यात येऊ नये आणि कुठल्या पुराव्याच्या अभावी कुणबी समाजाची जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येऊ नये, या भूमिकेवर आम्हीसुद्धा ठाम आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। शरद पवार साहेब देशाचे नेते आहेत। शरद पवार साहेबांना या राज्यामध्ये किंवा देशामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होतात त्या संदर्भामध्ये ते त्या ठिकाणी जाऊ शकतात, त्या समस्या जाणून घेऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे। काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आणि पवारसाहेबांनी सुद्धा त्याचं सुतोवाच केलं। पवारसाहेबांनी काय म्हटलं की घटना दुरुस्ती हा एक पर्याय आहे आणि माझं तर हे म्हणणं आहे की तुम्ही देशातले जगातले कोणतेही तज्ज्ञ आणा, इतिहासाचे संपूर्ण दाखले तुम्ही तपासून पहा, तुमच्यासमोर दोनच पर्याय आहे, याच्यावर तोडगा काढायचा आहे। दोनच पर्याय, एक म्हणजे जे आपल्या देशाचे प्रधानमंत्री त्यांनी सांगितलं की कास्ट सेन्सस करायचं आहे। राहुलजींनी सुद्धा 2 वर्षापूर्वी पार्लमेंटमध्ये सांगितलं होतं की कास्ट सेन्सस झालं पाहिजे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी। याचा अर्थ तुम्हाला जोपर्यंत कास्ट सेन्सस करून करणार नाही तोपर्यंत याच्यावर तोडगा निघणार नाही। सरकार त्या पद्धतीचा कोणता निर्णय घेत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आमचं साखळी उपोषण सुरू असणार असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी ओबीसी महासंघाकडून देण्यात आलेली आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।